बायको गेली का काय पळून? याची बायको गेली वाटतं पळून. काय तुम्ही लोक त्याच्या आंदोलनात चाललेत ना, तुमच्या बायका शेजाऱ्याच्या सोबत पळून चालल्यात. तुम्ही जर असं करसाल तर तुमच्या बायका पळूनच जातील. आणि काय तुमच्या बायका तुमच्या सारख्याच 17 ठिकाणी तोंड घालणार, त्या पळतीलच. मग तुम्हाला माझ्या इथे येऊन ते राग काढावं लागतं. मी काय करणार त्याला? मी काय करणार? लक्ष द्या बायकांकडे. घरी लोकांच्या इथं जाऊन थोबाड घालू नका, विष्टा खाऊ नका. बघा ना घरी जरा तुमच्या. तुम्ही जाता आंदोलनाला, घरी येतंय तुमच्या कोण? जातंय बायको जाऊन झोपून तुमच्या मजा मारून. तुम्ही चालले आपले डिंग्या मारत मोकाट्या. हो बरोबर. त्या लेकरांनाही संस्कार बापाचेच ना, देवापेक्षा मोठाच असणार त्यांचा बाप त्यांच्यासाठी. संस्कारच बापाचे. बापच जरा नाही का काय काय आत्ता पण काय बोललेला आहे. याला फार मज्जा वाटते हो. पण ठीक आहे, होऊ दे, चालू देत चालू देत चालू देत. एक दिवस फुटणार एवढं लक्षात ठेवा. एक दिवस फुटणार एवढं लक्षात ठेवा. हा, कुठल्याही गोष्टीला अंत असतो, याचाही अंत होणार. 101% होणार. हा, किती माजायचं तुम्हाला तेवढं माजून घ्या. किती मस्ती दाखवायची ना तुम्हाला तेवढी दाखवून घ्या. तुमचा अंत होणार एक दिवस तुमचा. कारण मस्ती, लय मस्ती तुम्हाला. साधी नाही. अगो बाई 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 बाई, साधी नाही. बाकी तुम्हाला काय घाण करायची ना ती करा. कळलं ना? काय घाण करायची ती करा. काही फरक पडणार नाही. कळलं ना? काही फरक पडणार नाही. बोलतीये आणि बोलत राहणार. शेवटपर्यंत बोलत राहणार. कळलं ना? हा, बिलकुल. अरे त्यावेळेला एकच गोडसे होता. आता रस्त्यात गोडसे उभे राहतील. गांधी व्हायचंय तुम्हाला. वा, त्यांनी एक केलाय पाकिस्तान. आता काय आम्ही गल्ली बोळात पाकिस्तान होऊ देणार नाहीये. तुमच्यासारखे गांधी तयार झाले ना तर आमच्यासारखे गोडसे तयार व्हायला अगदी हसत हसत. बिलकुल बिलकुल. सुट्टी नाही तुम्हाला. तुमच्या बायका पळून गेला की मला यावं लागतं ना रे सांगायला. गेली 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 गेली. दीपक देशमुखची पण गेली पळून शेजाऱ्यासोबत. काय तुम्ही लोक लक्ष देत नाही घरी म्हणलं तुमच्या बायका पळून नाही जाणार तर काय? तुम्ही लोक हे असले माझ्या इथे आता विष्टा खायला. लय पाप लागणार आहे. ज्यांनी आता ही कमेंट केली वाचणार नाही मी, पण इतकं पाप लागेल तुमच्या लोकांना ना की तुम्हाला त्यावेळेला कळेल, ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतील ना, की आपण कुणाला तरी घाण बोललो होतो, कुणाच्या तरी गुरुबद्दल बोललो होतो. हे चांगलं नाहीये असं बोलणं. 100% तुम्हाला ते भोगावं लागेल बरं का रे. ज्याने तुम्हाला सांगितलं ना हे, त्याला तर भोगावंच लागेल. त्याची पोरगी तर पळूनच जाणार आहे त्याची, त्याच्याबद्दल वादच नाही काय. पण तुम्हाला पण लय भोगावं लागेल. दिसत नाही का कोण आहे? आंधळे आहेत का? मंगळसूत्र उलटे नाहीये माझं, सरळच आहे. कदाचित तुमचे डोळे उलटे झालेत की काय काय माहिती. पुण्याची भाभी नाही ती. ती सगळ्यांची भाभी आहे. भाभीचं काम काय असतं माहितीये ना? नवरा कंपनीत गेला की ठोकतात तिला येऊन. ती भाभी आहे ती. कुणी या आणि टिकली मारून जा. तर अशा पद्धतीमध्ये गरिबांची लेकरं म्हणता आपल्या लेकरांना विदेशी टूर्स मस्त करण्यात आलेली आहे. आणि आपलं लेकरू मस्त भारतभर भ्रमण करतंय विमानाने बरं का. बाकी गरिबांची लेकरं हिंडताय त्याच्या मागं दगडी घेऊन आंदोलन करायला. त्यांच्यावर होत आहेत केसेस. त्यांच्यावरच्या केसेसचा काही नाही मोजमाप, काही बाकी याचं चालू आहे. तर अशा पद्धतीमध्ये यांनी वेळात काढलेलं आहे समाजाला. आणि अगदी बरोबर, जालन्याची वाळू चोरली, डंपर तयार केले 60-70, सगळे जे काय असतील जवळचे त्यांना वर आणले. त्याची ती टीम नाही का, त्याची जी असते ना टीम, ती टीम. तर हरकत नाहीये. खरं खरं असतं, खऱ्याला मरण नसतं. तुम्ही असं कुठंतरी कुणाला तरी आणलं ना, असं चिटकवलं ना माझं नाव, तर ते खराब होणार नाहीये. कारण समाजालाही माहिती आहे मी काय ते. जो तुम्हाला सांगतो ना त्यालाही माहिती मी काय ते. जी माझ्याबद्दल सांगतायत ना तुम्हाला त्यांनाही माहिती आहे, कारण ते माझ्या घरी येऊन गू खाऊन गेलेत. माझ्या संडाच्या टाक्या खाली करून गेलेत. ते खातच होते ते.
त्यांना 20 तास लागते खायला ना. ह्या त्यांच्या बापानीच काढलेलं आहे का झोपून? समोर यावं ना यांनी, जे मला बोलतायत त्यांनी, मग सांगते एका एकाला काय ते. किमान आता तरी ज्यांना कळतंय ना त्यांना कळतंच, त्यांनी ह्याचा पिच्छा सोडलेला आहे. पण जे आहेत ना त्यांना दाखवून उपयोगही नाही की बाबा याचे पोरं काय करतायत, त्याच्या मुली काय करतायत, हा काय करतो. त्यांना सगळं माहिती आहे. ते आपलं काय आहे ना, त्यांना रोजाने ठेवलेलं आहे, त्यांचं ते कामं करतायत. तर अशा पद्धतीमध्ये समाजाला गरिबांची लेकरं म्हणून गंडवण्यात आलेलं आहे. ही साधी भोळी माणसं आहेत आपली, जी फसलेली आहेत याच्या नादी लागून. त्यांना हे कळायला हवं की याने आपला वापर करून आपलं आरक्षण हे मुसलमानांच्या कशात घातलेलं आहे. आपल्या लेकरा बाळांना यांनी त्यांच्यावर केसेस पडलेले आहेत आणि याची लेकरं बाळ मात्र मस्त फिरतायत विमानाने.